मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि असं असताना पुन्हा 3 दिवस मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलंय। जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यामुळे बळीराजासह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। मराठवाडा गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। लातूर जिल्हा असेल, नांदेड, बीड या धाराशिव अक्षरशः पावसानं थैमान घेतलं। याची नेमकी कारण काय आहेत आणि पुढे काही दिवस हा पाऊस असाच राहील का? येस, मेन कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचं पश्चिमेकडे ज्यावेळी ते मूव्ह होतात त्यावेळी जनरली मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील साऊथचा भाग असेल तिकडे जास्त पाऊस होताना आपल्याला दिसतो। आणि यावेळी जे सिस्टम्स तयार झालेले आहेत ते सेंट्रल बे ऑफ बेंगॉलमध्ये बॅक टू बॅक 3 सिस्टम्स आतापर्यंत आपल्याला दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस आपल्याला होताना दिसून आला। आता येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा किंवा 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी आहे, परंतु 26 तारखेनंतर परत त्याचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। मेनली एक जे कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये बनणार आहे आणि त्याची पश्चिमेकडे मुवमेंट असणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठवाडा आणि साऊथ मध्ये महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील दक्षिणेकडचा भाग या सगळ्या एरियाजमध्ये मुसळधार पावसाची शक्यता स्पेशली 26, 27, 28 आणि 29 या पिरियडमध्ये असण्याची शक्यता आहे। सर, आज उद्या परवाचा विचार केला तर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट आहे? पाऊस कसा असेल? अतिवृष्टी होईल असं वाटतंय? येणारे 2 दिवस तरी येलो अलर्टच आहे बऱ्याच ठिकाणी आणि अतिवृष्टी तर नाही। ऍक्च्युली काय आहे की येलो अलर्ट्स बऱ्याचदा ज्यावेळी थंडरस्टॉर्म्स होतात किंवा विजेच्या कडकडाटाचा पाऊस होतो त्यावेळी दिले जातात आणि सगळीकडेच अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस पडेल असं नाहीये। म्हणजे मुसळधार पावसाबरोबरच ज्यावेळी विजेचा कडकडाट असतो त्यावेळी सुद्धा नुकसान त्याच प्रकारचं होतं, कारण पावसाबरोबरच वाऱ्यांचा वेग सुद्धा जास्त असतो। नेमकं सगळं काय आहे ते सांगाल का? कारण पावसाचं जे क्षेत्र आहे ते सगळं महाराष्ट्रावर दिसतंय आता तरी। सध्या काय आहे की एक चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की पुणे त्याचबरोबर मुंबई आणि सराउंडिंग एरियाज किंवा मग नॉर्थचा किनारपट्टीचा भाग असेल तिथे आता पाऊस पडताना दिसतोय आणि मराठवाडा आणि विदर्भात जर बघाल तर इतका असा नाही आहे, म्हणजे तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज तरी आहे। उद्या आणि परवा इंटेन्सिटी थोडीशी कमी होईल, परंतु 26 नंतर परत एकदा पिकअप करण्याची शक्यता आहे। खरं तर मराठवाड्यात जो पावसाचा थैमान आहे 700 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस या 1 जून ते 22 सप्टेंबर या काळात झालाय। 24% सरासरीपेक्षा हा जास्त पाऊस म्हणता येईल। आज उद्या जरी पावसानं विश्रांती घेत असली तरी मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांना 26, 27, 28 हा पावसाचा पुन्हा धोका असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात येते। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यानं उंदर गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय आणि यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेती पिकं खरडून गेल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे आणि नागरिकांना प्रशासनानं मदत करावी अशी मागणी केली जाते। पावसामुळे हाहाकार माजलेला आहे आणि सीना कोळवले धरणामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने विसर्ग सोडण्यात आलेला आहे सीना नदीमध्ये। आत्ता आपण म्हाडा तालुक्यातील उंदरगाव येथे आहोत आणि ही परिस्थिती आहे। आता प्रचंड पाण्याचा लोड दिसतोय, पूर्ण संपर्क तुटलेला आहे आणि उंदरगावमधील जे घरं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। सगळे नागरिक आत्ता रस्त्यावर आलेले आहेत आणि गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? काय परिस्थिती आहे? तुम्ही अशी परिस्थिती बघितली काय? ह्याच्या आधी कधी बघितलेलं नाही। आता ही आमच्या जो आधीची जी माणसं आहे ती सुद्धा म्हणते एवढं पाणी कधीच आलेलं नाही। हे पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे आता इथं आणि रातच्यापासून पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आहे। आज 60 वर्षात अशी परिस्थिती भयानक उद्भवली आहे की पाक सेनाभागचा जन्म झालेला आहे। आणि किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं जवळजवळ क्षेत्र हे 2 हेक्टर आहे, 5 एकर पूर्ण पाण्याखाली गेलं पूर्ण। ही काय काय इथं नदीला लगतच आहे। काय होतं शेतामध्ये? ऊस आहे, ऊस ऊस आहे। आज ऊस 400 टन ऊस झाला असता आज। बर हो, अशी परिस्थिती आहे। एकंदरीत 2,32,000 क्युसेकचा विसर्ग सीना नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ही गंभीर परिस्थिती झालेली आहे। सगळे गावकरी जमलेले आहेत।
आपत्ती व्यवस्थापन टीम NDRFची कधी येते ह्याची वाट बघते. अत्यंत गरज आहे इथं आणि काही स्थलांतर झालेले येथील जवळच्या शाळेमध्ये. मात्र प्रशासन अजून अलर्ट मोडवर असलं तरी प्रत्यक्षात कृती चालू झालेली नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, माडा. शेतकऱ्यांना शहरातील सर्वात मोठी असलेल्या जाधववाडी भाजी मंडीमध्ये भाजीपाला विकण्यासाठी आणला, मात्र भाव मिळत नसल्यानं तोच भाजीपाला मोकाट जनावरांसमोर फेकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. शेतामध्ये पालेभाज्या, टोमॅटो तोडण्यासाठी मजुरांची मजुरी, बियाण्यांचा खर्च, खताचा खर्च, वाहतूक करण्याचा खर्च, मजुरी सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालाय. पावसामुळे आमचे लय नुकसान झालेले. आम्ही ते मार्केटला भाजीपाला आणला होता, म्हणजे आम्हाला इथे आल्यानंतर काही भाव भेटला नाही. त्याच्यामुळे आम्ही भाजीपाला फेकून टाकला. इथे मार्केटमध्ये आले ते व्यापारी आमच्याकडून माल घ्यायला तयार नाही. ते सांगायला लागले माल चांगले नाही, पाणी पडेल, पाणी पावसाचे माल आहे, त्याच्यामुळे आम्ही फेकावं लागला आम्हाला आज माल. बारिश के वजह से जो है तो माल इतना ज्यादा आ चुका है मंडी के अंदर, तो हमारे को भाव नहीं मिल रहा है, इसलिए हमने टमाटे बिक दिए. तो पूरा माल जो है तो जानवरों को खाने के हस्ते रख दिए, वो भाव नहीं मिल रहा है हमारे को मार्केट में. बाहर बोल रहे गिराक दिख रहा ही नहीं है, हमने करना तो क्या करना है आप बोलो. यासोबतच इतर बातमी समोर येते. पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे, ओला दुष्काळ राज्यात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकीकडे सुरुवात झाली आहे आणि हा पहिलाच निर्णय आपण पाहतोय. पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत सरकारकडून, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातल्या अतिवृष्टीवर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार. श्वेता, अतिवृष्टी संदर्भामध्ये सर्वात महत्वपूर्ण घोषणा ही आता आपल्याला कॅबिनेट बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते. एकूण बाधित जिल्ह्यांची संख्या ही 30 आलेली आहे, तर जवळपास 195 तालुक्यांमध्ये आपल्याला हे नुकसानग्रस्त पाहायला मिळते. सर्वाधिक जास्त नुकसान आपल्याला नांदेड या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. 7,78,000 हेक्टरवरती आपल्याला नुकसान झालेलं आहे. जवळपास 18 लाख एकर आपल्याला ओलिता खाल्ले असल्याचं पाहायला मिळते. आणि आता मदतीला आपल्याला राज्य मंत्रिमंडळामध्ये सुरुवात झालेली आहे. बैठकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, उडीद असेल, तूर असेल आणि मूग असेल, ही प्रमुख पिकं आपल्याला बाधित होताना पाहायला मिळतात. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये कृषी मंत्री आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रीफिंग देताना पाहायला मिळतात. जे बाधित प्रामुख्याने जिल्हे त्यामध्ये नांदेड असेल, सोलापूर असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल किंवा बीड असेल, ह्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जास्त बाधित झालेले आहेत. खरीप शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जो प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे त्या अंदाजानुसार 69 लाख एकर जमीन आपल्याला या ठिकाणी या ओलिताखाली गेल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना पाहायला मिळतात. कृषी अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता कॅबिनेट बैठकीमध्ये ब्रीफ करताना पाहायला मिळतात. या संदर्भातली औपचारिक घोषणा थोड्याच वेळामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भाजीपाला असेल, फळ पिके असेल किंवा ऊस असेल, या पिकांचं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना पाहायला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे अद्यापही पंचनामा करण्याचं काम आपल्याला युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जी मदत आहे प्रामुख्याने NDRF व SDRF ह्या दोघांकडून ही मदत केली जाणार आहे. कोरडवाहू पिकांसाठी 8,500 इतकी मदत होणार आहे प्रति हेक्टरी, तर बागायती पिकांसाठी 17,000 रुपये ही प्रति हेक्टरी आपल्याला मदत मिळताना पाहायला मिळणार आहेत. आणि बहुवार्षिक जी पिके असतात त्या पिकांसाठी 22,500 रुपये ही मदत असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्या दुरुस्त होऊ शकणार आहेत, अशा जमिनींसाठी जवळपास 18,000 रुपये हेक्टर ही मदत मिळताना पाहायला मिळणार आहेत. आणि खरडून गेलेल्या जमिनींसाठी ज्या जमिनी त्या दुरुस्त होऊ शकणार नाहीत अशांसाठी किमान
5,000पासून ते 47,000पर्यंत आपल्याला मदतीची वर्गवारी होताना बरं. पाहायला मिळाली. ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. 31.64 लाख शेतकऱ्यांना खरीपासाठीची मदत मंजूर झालेली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्याला देखील पुराचा फटका बसलाय आणि सीना नदीला पूर आल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. अर्जुन सोंड गावातील शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे. अर्जुन सोंड गावातील अनेक भागात पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना इतर ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्यामुळे सीना नदी आहे ती पात्र सोडून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सध्या मोहोळ तालुक्यातील आपण अर्जुनसंड या गावी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की हे जे नदीचं पात्र आहे ते 1 किलोमीटरचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे विस्तारित स्वरूपात नदी आहे. पात्रा बाहेर पडल्याचे आपल्याला चित्र दिसून येत आहे. या ठिकाणची शेती आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. आपण सध्या पांढरेवाडी या ठिकाणी आहोत आणि पांढरे वस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची जर चित्र पाहायला गेलं तर विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी शेती पिकांचं मोठं नुकसान झालेले, त्याच पद्धतीने जे आसपासचे वाड्या वस्त्या आहेत त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे आताच कुठेतरी 2,12,000 क्युसेकचा जो सीना नदीचा विसर्ग आहे तो विस्तारित स्वरूपात बाहेर पडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. दादा, किती वय आहे आणि असं पद्धतीचं पाणी तुम्ही कधी बघितलं होतं का नदीला? माझं वय सध्या आता 65 चालू आहे. 65 नंतर मी पाणी असं कधी बघितलंच नाही जन्मल्यापासून. बरं. एवढं पाणी भरपूर आलेलं आहे नदीला. नुकसान झालेलंच आहे. आता नुकसान काय, माल रासायनिक भरतो आम्ही करतो. बरं. माल बी अजून काय काय भिजली ती. बरं. आणि पिकं तर समजा पाकच गेली. आता ही कुठले कुठले पीक होते? कांदा होता, मका होती, सोयाबीन होतं, ऊस होता. बरं ऊस लागणी ऊस आहे ती. बरं. पाकच गेली आता काय पाण्यात. दादा, पाणी आलं एवढं मोठं, परत वस्तीत पाणी शिरलंय ना? खूप म्हणजे आम्ही 2 दिवस झाले कालपासून जे पालिकेला वस्त्या होत्या त्या वस्त्यावरच्या लोकेशनला असं वरती न्यायला मदत करतो, वर नेताव आणि एवढं भयानक चित्र आहे की अक्षरशः म्हणजे आता तिकडल्या वस्त्यावर चित्र काय एक जनावर वाहून गेले असतील असं भयानक चित्र आहे. मागच्या साईडला तिकडे भरपूर पाणी. आता आमच्या इथे कमीत कमी 1-1.5 किलोमीटरच्या आसपास पाणी असं नदीचं पात्र रुंदलं. इथून खाली कमीत कमी 1-1.5 किलोमीटर आहे आणि इथून खालची पूर्ण पिकं उद्ध्वस्त झालीत. बघ काय राहिले नाही, पूर्ण उद्ध्वस्त झालीत. एवढी बेकार परिस्थिती आहे की आता जनावरला घालायचं म्हणलं तर काय नाही. शेती पीक आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. खरीप हंगाम वाया गेलेला आहे. त्यामुळे कांदा असेल, मका असेल किंवा उडीद असेल, ह्या ज्या पिकांवर दिवाळी साजरी होणार होती, मात्र या ठिकाणी आता सीना नदीच्या पात्रातील पाण्यामुळे विरजण पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरामन नागेश राशनकर सह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर.